नमस्कार, मी उषा मुरादे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। आज मी गुळाचा फालुदा बनवणार आहे। त्यासाठी मी ह्या चपात्या करून घेतलेल्या आहेत, त्या थंड झालेल्या आहे। आता त्या चपात्या आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे, छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे। हा गुळाचा फालुदा छोट्या मुलांना फार आवडतो। आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे। मी चपात्या चुरून घेतलेले आहे आणि मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे। आता आपल्याला या बारीक केलेल्या चपात्यांमध्ये हा गूळ टाकायचा आहे। हा गूळ मी सुरीने कापून घेतलेला आहे। हा पाव किलो गूळ आहे आणि ह्या 7 चपात्यांचा हा भुगा आहे। त्यामध्ये मी आता हा गूळ असा पांगून टाकणार आहे। गूळ टाकल्यानंतर त्याला असा चोळून घ्यायचं आहे, चपात्यांना चोळून घ्यायचं आहे। जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असाल त्यांनी मला लाईक करा, सबस्क्राईब करा। त्यामध्ये आता आपल्याला तेल टाकायचं आहे। तुम्ही तूप पण टाकू शकता, आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे। मी याला तेल टाकणार आहे। मी 4 वरगाड्या तेल टाकलेलं आहे। आता आपल्याला हे असं चोळून घ्यायचं आहे त्याला। याला गुळाचा मलिदा किंवा गुळाचा काला पण म्हणतात। ज्या ज्या भागामध्ये भागानुसार त्याला नाव आहे। आमच्याकडे याला फालुदा म्हणतात। आता आपण याचे लाडू बांधून घेतले तरी चालतील। छोट्या मुलांच्या हातात लाडू बांधून दिला किंवा मुटका करून दिला तरी चालतोय। हे मुटके बनवून आपण छोट्या मुलांच्या हातात खायला देऊ शकतो। आपल्या गुळाचा फालुदा रेसिपी तयार झालेली आहे। एकदा करून बघा, खाऊन बघा आणि आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।